हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मी शुभांगी स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एन्जॉय लाईफ. आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी. त्यासाठी मी इथे मोठे मोठे कट करून चॉपरमध्ये टॅमॅटो घालून घेतलेत, ते छान बारीक करून घेतलेत. त्याचप्रमाणे कांदाही घेतला, 2 कांदे घेतलेत. कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो आणि मसुरा मी चांगला शिजवून घेतला. 1 कप मसुरा. तो शिजल्यानंतर आपण आता कढई ठेवू. कढईमध्ये थोडं तेल घालू. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं. जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालू कांदा. कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा एकसारखा. ह्या पद्धतीने कांदा चांगला ब्राऊन झाला. आता आपण घालू टॅमॅटो. टॅमॅटो आणि कांदा चांगला परतवून टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपला टॅमॅटो छान असा मऊ झाला. आता मसाले घालू. हळद, लाल तिखट 2.5 चमचे, मीठ छोट्या चमच्याने 1.5 चमचा घातला. हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत एकसारखं परतवून घ्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर. आणि टॅमॅटोच्या 2 मोठ्या फोडी आणि कांदे गोल कट केलेले 2 पीस. हे घालून असंच 1-2 मिनिटं कढईला झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यायची, जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो आपला छान मऊ होईल. या पद्धतीनं. आणि ह्याला न हलवता मी याच्यावरती घालते आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर. आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने आपला अख्खा मसूर धाबा स्टाईलमध्ये तयार आहे. कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असे छोटे छोटे व्हिडिओ पाहायला तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल.